विनोबा भावे यांचे दैवी कृपा आणि नैतिक कर्तव्य या विचारांचा हा आहे एक छोटासा आढावा. यामध्ये विनोबा एका मित्रासोबतच्या संवादातून दैवी कृपेचा खरा अर्थ आपल्याला समजावून सांगतात. तर पहिली गोष्ट, सोयीस्कर योगायोगाला कृपा समजण्याची चूक. विनोबांचा एक मित्र त्यांना भेटतो आणि सांगतो की एकदा तो खूप भुकेला असताना रस्त्यात एका बैलगाडीतून शेंगा सांडत होत्या. त्याने त्या खाऊन भूक भागवली आणि याला देवाची कृपा मानलं, कारण काहीही न करता त्याला खायला मिळालं. बरोबर. आता दुसरी गोष्ट, कृपेवर कर्तव्याचा विजय. विनोबा त्याच्या या विचाराला थेट आवाहन देतात. ते त्याला विचारतात, ही देवाची कृपा होती की तुला कुबुद्धी सुचली? विनोबांचं म्हणणं स्पष्ट आहे की त्या मित्राचं खरं कर्तव्य होतं शेतकऱ्याला सावध करणं. दुसऱ्याच्या नुकसानीत स्वतःचा फायदा साधणं ही कृपा असूच शकत नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे खऱ्या कृपेचा अर्थ. विनोबा सांगतात की देव एकाला मदत करण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करत नाही. अशा घटनांना कृपा मानणं म्हणजे स्वतःची फसवणूक. खरी दैवी कृपा भौतिक लाभात नाही, तर तुमची चित्तशुद्धी आणि सद्बुद्धीने वागण्यात आहे. थोडक्यात सांगायचं तर विनोबांच्या मते खरी दैवी कृपा सोयीस्कर घटनांमध्ये नाही, तर नैतिक कर्तव्य आणि शुद्ध हेतूने केलेल्या कृपेत असते.